मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, विश्व हॉस्पिटल, बीड. मी मागील 5 वर्षापासून बीडमध्ये मेंदू, मनकाई, नसविशारद तज्ञ म्हणून काम करत आहे. तर आपण आज इपिलेप्सी म्हणजेच अपस्मार म्हणजेच फिट्स म्हणजेच मिरगी या बाबतीत माहिती जाणून घेऊया. आपल्या शहरामध्ये बीडच्या आजूबाजू लोकांमध्ये मिरगी या आजाराचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे. तर एखाद्या रुग्णाला मिरगी म्हणजेच फिट्सचा अटॅक आला तर काय गोष्टी कराव्या आणि काय करू नये याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर पहिल्यांदा जेव्हा फिट्स येतात तेव्हा आजूबाजूचे लोक पॅनिक होतात, खूप घाबरून जातात. तर त्यांनी स्वतःला शांत करावं, संयमाने गोष्टी हाताळाव्या, हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर या रुग्णाला एक सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हे फार गरजेचं आहे. त्यानंतर त्याला आजूबाजूला त्याच्या गोष्टी असतील ज्या त्याला हानी पोहोचतील त्याला दूर करणं गरजेचं आहे. त्याच्या डोक्याखाली किंवा सॉफ्ट उशी हे घेणं गरजेचं आहे. किंवा जर पेशंटला एक वेळेचा अनुमान लावणं गरजेचं, किती वेळापासून झटके येत आहेत. जर झटक्याचा वेळ हा 5 मिनिटापेक्षा जास्त होते तर त्वरित डॉक्टरकडे त्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि काय करू नये याबद्दल पण मी माहिती सांगतो. तर ह्यामध्ये कॉमनली आपण जी चुकी करतो की जेव्हा पेशंटला झटके त्याला दाबून ठेवतो, त्याला बांधून ठेवतो, हे असं न करायला पाहिजे. त्यानुसार काही लोक त्याला कांदा हुंगणं किंवा चप्पल हुंगणं हे करतात, हे पण केलं नाही पाहिजे. किंवा त्याला फिट्स अटॅक येतात तर तेव्हा त्याला तोंडातून पाणी पाणी देणं किंवा खायला देणं हे पण कम्प्लिटली बंद करणं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्याचा तोंडाचा भाग हा उघडा पाहिजे. नाहीतरी बरेच लोक असे दिसून येतात त्याच्या तोंडामध्ये रुमाल कोंबणं किंवा एखादी गोष्ट कोंबणं हे केलं जातं. तर ही गोष्टी आपण प्रवृत्त झालं पाहिजे. तर आज आपण ना ह्या आजाराबद्दल एक 3D व्हिडिओ बद्दल 3D व्हिडिओच्या माध्यमाने या आजाराची सगळं सविस्तर माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.